नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिजिटल गुरुजींची शाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपला दोस्त सूरज कुमार आपल्या सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका महान अशा शास्त्रज्ञाची माहिती ऐकणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. त्या महान शास्त्रज्ञाचे नाव आहे थॉमस एल्वा एडिसन. जेव्हा थॉमस एल्वा एडिसन प्रायमरी शाळेमध्ये शिकत होते, प्राथमिक शाळेमध्ये शिकत होते, त्यावेळेस एक दिवस त्यांच्या शिक्षकांनी थॉमस एल्वा एडिसन यांच्या आईला शाळेमध्ये बोलवलं आणि त्यांच्या हातामध्ये एक कागद दिला. तो कागद वाचून थॉमस एल्वा एडिसन जे आहेत त्यांच्या आईच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. त्यावेळेस एडिसन छोटे होते, लहान होते, त्यांना ते समजलं नाही आणि एडिसननं मोठ्या उत्सुकतेने विचारलं की आई, तू का रडते आहेस आणि त्या चिठ्ठीमध्ये काय लिहिलं आहे की ज्यामुळे तुला रडायला आलं? आता त्या छोट्या एडिसनला काय उत्तर द्यावं हा प्रश्न त्याच्या आईपुढे होता. परंतु तिने सांगितलं की तुमचा मुलगा खूपच जिनियस आहे, खूप हुशार आहे आणि आमची जी शाळा आहे त्या शाळेमध्ये त्याला शिकवण्यासाठी योग्य असे प्रशिक्षित शिक्षक नाहीत. कृपया आपण याला घरी घेऊन जावा आणि स्वतःच शिक्षण द्या किंवा त्याची तयारी घरी करून घ्या. त्यानंतर बरेच वर्ष निघून गेले. एडिसन मोठे झाले, त्यांच्या आईचा मृत्यू झाला आणि एडिसन तोपर्यंत खूप मोठे प्रसिद्ध असे वैज्ञानिक बनले होते, ज्यांनी विजेचा शोध लावला होता. एक दिवस एडिसन आपल्या घरातील कपाट पाहत होते आणि एका कपाटामध्ये, एका कोण्यामध्ये, एका कोपऱ्यामध्ये एक कागदाची चिठ्ठी त्या ठिकाणी आढळून आली. मोठ्या उत्साहाने, उत्सुकतेने त्याने ती चिठ्ठी उघडली आणि वाचू लागले. त्या चिठ्ठीमधील मजकूर वाचून एडिसनच्या डोळ्यामध्ये अश्रू जमा झाले, अश्रू आले, ते रडू लागले. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं की तुमचा मुलगा जो आहे तो फारच कमजोर आहे, त्याची बुद्धी खूप कमी आहे, मंद बुद्धी आहे आणि आमच्या शाळेमध्ये अशा मुलांना शिक्षणाची सुविधा नाही आहे. कृपया तुम्ही तुमच्या मुलाला दुसऱ्या कुठल्या तरी शाळेमध्ये घेऊन जा. तुमच्या मुलाला आमच्या शाळेमध्ये पाठवायची काही गरज नाही. चिठ्ठी वाचून एडिसन खूप रडू लागले, तासनतास रडत होते आणि शेवटी अश्रू पुसले आणि ते म्हणाले, त्यांनी आपल्या डायरीमध्ये लिहून ठेवलं की एका महान शास्त्रज्ञाला, की जो बौद्धिकदृष्ट्या कमजोर होता, अशा शास्त्रज्ञाला महान बनवण्याचं काम हे त्याच्या आईनं केलेलं आहे. पहा, आपण पाहतो की काही मुलं आई शिकलेली नसते म्हणून तिच्याविषयी अपशब्द बोलत असतात, तिला कमजोर समजत असतात किंवा तिनं कुठली गोष्ट सांगितली ते ऐकत नसतात. परंतु आपण असं नाही केलं पाहिजे. आपण आपल्या आईचं ऐकलं पाहिजे, कारण आईसारखी ताकदवान व्यक्ती या जगामध्ये कोणीच नसते. कारण आपण पाहतो की एडिसन हे मंद बुद्धी होते, कमजोर बुद्धीचे होते, तथापि त्यांच्या आईने प्रयत्न सोडले नाहीत आणि त्यांच्या मुलाला एक महान असं शास्त्रज्ञ बनवण्याचं कार्य केलं. आजच्या बोधकथेतून एवढाच बोध घ्यायचा की या जगामध्ये अशक्य अशी कुठलीच गोष्ट नसते. स्वतःला कधी कमी समजायचं नाही. एखादा बुद्धिदृष्ट्या कमजोर असला तर तो शारीरिकदृष्ट्या मजबूत असू शकतो. त्यामुळं आपण स्वतःला कधीही कमी नाही समजलं पाहिजे आणि स्वतः प्रयत्न केले पाहिजेत, नवीन काहीतरी केलं पाहिजे.